मित्रांनो, प्रेम कधीच संपत नाही. संपतात त्या फक्त अपेक्षा, तुटतात त्या फक्त सवयी आणि बदलतात ती माणसं. कधी काळी जी व्यक्ती तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणायची, तीच व्यक्ती एक दिवस तुझ्या शांततेलाही ओझं समजू लागते. आयुष्य विचित्र आहे. ज्यांच्यासाठी आपण रात्रभर जागतो तेच लोक नंतर आपल्या मेसेजचा रिप्लाय द्यायलाही वेळ काढत नाहीत. प्रेम कमी होत नाही, फक्त त्याची जागा स्वार्थ घेतो, अहंकार घेतो आणि मला काय मिळणार हा विचार घेतो. कधी कधी वाटतं चूक प्रेमात नव्हतीच, चूक आपल्या मनात होती. कारण आपण नात्यांना कायमचं समजलो आणि लोकांनी त्याला फक्त वेळेपुरतं मानलं. ती व्यक्ती बदलली हे जेव्हा पहिल्यांदा जाणवतं ना, तेव्हा डोळ्यात अश्रू नसतात, फक्त मनात एक शांत वादळ सुरू असतं. पूर्वी तासनतास बोलणारी व्यक्ती आज 2 मिनिटं बोलायलाही कंटाळते. पूर्वी आपल्या हसण्यात आनंद शोधणारी व्यक्ती आज आपल्या दुःखाकडेही दुर्लक्ष करते. आणि मग समजतं, प्रेम खरंच संपत नाही, फक्त माणसं बदलतात. काही लोक नातं तोडून जात नाहीत, ते हळूहळू बदलत जातात. इतके बदलतात की शेवटी त्यांचं जुनं रूप फक्त आठवणीत उरतं. त्यांच्या आवाजातले आपुलकी हरवते, त्यांच्या शब्दातली काळजी कमी होते आणि त्यांच्या डोळ्यांतून आपल्यासाठीचं प्रेम शांतपणे निघून जातं. सगळ्यात जास्त त्रास नातं संपल्याचा नसतो, तर त्या व्यक्तीचा असतो जी पूर्वीसारखी राहिलीच नाही. काही माणसं खूप सुंदर खोटं बोलतात, मी कायम तुझ्यासोबत आहे, पण वेळ आल्यावर त्यांची सावली सुद्धा सोबत नसते. आपण मात्र वेडेपणाने त्यांच्यावर प्रेम करत राहतो, त्यांच्या प्रत्येक बदलाकडे दुर्लक्ष करत राहतो. कारण मनाला शेवटपर्यंत त्यांचं जुनं रूपच आठवत राहतं. कधी कधी एखादी व्यक्ती दूर गेल्यावर रडू येत नाही, फक्त आतून रिकामं वाटतं. कारण प्रेम अजूनही तिथेच असतं, फक्त ती व्यक्ती बदललेली असते. पूर्वी जेवलास का असं विचारणारी व्यक्ती आज आपल्या अस्तित्वाचीही विचारपूस करतच नाही. पूर्वी आपल्या एका अश्रूसाठी धावून येणारी व्यक्ती आज आपल्या हजारो वेदनांपासून दूर पळत असते. हे सगळं पाहताना मन तुटतं, पण तरीही प्रेम संपत नाही. कारण खरं प्रेम शेवटपर्यंत तसंच राहतं. बदलतात ते फक्त लोक. काही नाती मोठ्या भांडणाने संपत नाहीत, ती संपतात लहान लहान दुर्लक्षाने. थोडा कमी वेळ, थोडं कमी बोलणं, थोडी कमी काळजी आणि एक दिवस पूर्ण शांतता. ती शांतता खूप भयानक असते, कारण तिथे शब्द नसतात, पण हजारो वेदना मात्र असतात. आपण सतत विचार करत राहतो, इतकं काय बदललं असेल, पण उत्तर कधीच मिळत नाही. कारण बदललेली माणसं स्पष्टीकरण देत नाहीत, ती फक्त दूर जातात. मन मात्र तिथेच अडकून राहतं, त्या जुन्या मेसेजमध्ये, त्या जुन्या आठवणीत, त्या जुन्या आवाजात, जिथे प्रेम अजूनही जिवंत असतं. प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं, प्रेम म्हणजे एखाद्याच्या मनात कायम राहणं असतं. पण आजकाल लोकांना भावना नाही, सोय महत्वाची वाटते. जिथे फायदा दिसतो तिथे प्रेम असतं, आणि जिथे संघर्ष असतो तिथे लोक बदलतात. तरीही काही मनं शेवटपर्यंत प्रेम करत राहतात. ते स्वतः तुटतात, रात्रभर रडतात, आठवणींमध्ये हरवतात, पण त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत नाहीत. कारण त्यांचं प्रेम खरं असतं. खरं प्रेम कधीच संपत नाही, ते फक्त शांत असतं. जसं पावसानंतर मातीचा सुगंध राहतो, तसंच नातं संपल्यानंतरही मनात प्रेम राहतं. काही जण आयुष्यातून जातात, पण मनातून कधीच जात नाहीत. त्यांचं नाव ऐकलं तरी हृदय धडधडतं, त्यांची आठवण आली की डोळे ओले होतात. कारण प्रेम अजूनही तिथेच असतं, फक्त माणसं बदललेली असतात. आणि शेवटी एक गोष्ट मात्र कायम लक्षात राहते, ज्यांनी खरंच प्रेम केलं ते आजही कोणावर रागावलेले नसतात, ते फक्त शांत झालेले असतात. कारण
त्यांना समजलेलं असतं, प्रेम संपत नाही, माणसं बदलतात आणि बदललेल्या माणसांना जबरदस्तीने थांबवता येत नाही. म्हणून काही नाती मनात जपायची असतात, हातात नाही. कारण वेळ बदलते, लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण खरं प्रेम ते मात्र शेवटच्या श्वासापर्यंत मनाच्या एका कोपऱ्यात जिवंत राहतं.